आज आपण बनवणार आहोत कलेजी फ्राय। बघा तर मग ही कलेजी एकदम लाल भडक आहे बघा, लाल भडक, याचा अर्थ फ्रेश आहे। चला तर मी आज माझ्या स्टाईलमध्ये रेसिपी दाखवते। फर्स्ट तर आपल्याला आता ह्याला चांगलं वॉश करून घ्यायचं आहे, मस्तपैकी आहे। आता आहे ना आपण ही कलेजी आहे ना आपण याचे छोटे छोटे तुकडे करणार आहोत। मी तर कैचीनेच करते आहे। असे छानपैकी आपल्याला तुकडे करायचे आहेत, बारीक बारीक। अख्खी आपल्याला आवडत नाही, जेवढी आपण छोटी छान करतो ना मसाला व्यवस्थित लागतो। तर शक्यतो छान असे बारीक बारीक तुकडे करून त्याला मसाला वगैरे लावू आपण मस्तपैकी बारीक बारीक करून घेतली। याला फर्स्ट आपण टाकणार आहोत अद्रक लसूणची पेस्ट, मोस्ट इम्पॉर्टंट। हळद, मसाला। आता आपण याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार। आपण आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करायचे आहेत। मसाला वगैरे लावून अर्धा तास झालेला आहे। आता आपण फ्राय करायला घेऊया। गॅसवर तवा ठेवूया। तव्यावर आपल्याला तेल टाकायचे आहे। तेल आता मस्तपैकी चांगलं गरम झालंय, तर आपण याच्यावर कढीपत्ता टाकणार आहोत। इथे आहे ना मी आता लसूण ठेचते आहे शॉर्टकट ग्लासामध्येच। हा ठेचलेला लसूण आपण तेलामध्ये सोडणार आहोत। आता आपण कलेजी याच्यामध्ये टाकूया। व्यवस्थित आपल्याला पसरवायची आहे। त्याच्यावर आपण जरा झाकण ठेवू, कारण ती अशी उडते फटफट। इथे आहे ना तोपर्यंत आपण कोथिंबीर बाजूला बारीक चिरून कापून घेऊया, म्हणजे कलेजी आपली फ्राय झाली ना की त्याच्यावर टाकायची। छानपैकी बारीक चिरून घ्यायचे। कोथिंबीरीशिवाय कुठल्याच जेवणाला मजा नाही, कोथिंबीरीचा तडका हा आलाच पाहिजे। आता आहे ना आपण एका साईडने पलटून घेऊया आपली कलेजी। व्यवस्थित आपल्याला पलटायची। असा कलर आलाय बघा एका साईडने। ह्याच्यावर झाकण ठेवूया, म्हणजे आपली कलेजी बनून आहे रेडी। मस्त ती पण अशी थोडी आपल्याला अलटून पलटून करून घ्यायची आहे। किती छान दिसते बघा।